पैसे परत मिळावेत, निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी या मागणीला घेऊन चंद्रपूर शहरात आज शनिवारी सकाळी ठेवीदारांनी निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या विरोधात न्याय मोर्चा काढला। हा मोर्चा शहर पोलीस ठाण्यावर धडकून निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी ठेवीदारांनी केली। यात चंद्रपूर निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे ठेवीदार सहभागी झाले होते। ठेवीदारांनी निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या चंद्रपूर शाखेत पैसे जमा केले होते। सदर ठेवीची मुदत पूर्ण झाली असून सुद्धा व्यवस्थापक पैसे परत देत नाहीत, उडवाउडवीची उत्तरं देत आहेत। सदर सोसायटीवर केंद्रीय निर्बंधकांनी ठेवी स्वीकारण्यास बंदी घातली आहे, तरीही सोसायटीने जाणीवपूर्वक फसवणूक केली आहे। आमच्या ठेवीची रक्कम व्याजासह परत मिळवून देण्यासाठी सोसायटीचे अध्यक्ष, संचालक मंडळ व चंद्रपूर शाखा व्यवस्थापक यांच्या विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। मनोज एगिनवर चंद्रपूर शाखेत एजंट आणि ग्राहक आहे। मागील 22 वर्षापासून इथे काम करतो। आज आपल्या शाखेमध्ये आज 3-4 हजार ग्राहक आहे आणि चंद्रपूर शाखेमध्ये जवळपास 125 ते 150 कोटी रुपये आहे आणि संपूर्ण शाखा मिळून 1400 कोटी आहे। मागच्या 4-5 महिन्यापासून शाखेने आणि संस्थेने पैसे देणं बंद केलेलं आहे। हळूहळू आता पूर्णपणे बंद केलेलं आहे। वारंवार चक्रा मारून सुद्धा ग्राहकांचे पैसे मिळत नाही आहे आणि आम्हाला असं वाटत आहे की ते आता फसवणूक करत आहे सर्व ग्राहकांची। त्यासाठी आम्ही आज सर्वजण मिळून इथे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला आलो आहे। आमची अशी मागणी आहे की यांच्यावरती गुन्हा दाखल करून याची चौकशी करून सर्व ग्राहकांचे, संपूर्ण शाखेतल्या ग्राहकांना न्याय द्यावा व त्यांचे पैसे परत करावे अशी आमची आग्रहाची विनंती आणि मागणी आहे। निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी चंद्रपूर, तसं ही मुख्य शाखा यांची नागपूरला आहे। चंद्रपूर ब्रांचमध्ये गेल्या 3 ते 4 महिन्यापासून एकाही ग्राहकाला पैसा मिळत नाही। यांचे सगळ्यांचे पैसे बँकेमध्ये अडकलेले आहे। वारंवार फक्त तारीख देतात आहे आणि एकच सांगतात आहे की आमच्यावरती बंदी आली, परंतु यांच्यावरती 27 एप्रिलला फक्त फिक्स डिपॉझिट घ्यायचं नाही आणि रिन्युअल करायचं नाही, फक्त एवढीच बंदी आलेली होती। परंतु कोणत्याही ग्राहकाला पैसे विड्रॉल किंवा कोणती दैनंदिन रक्कम देण्यास कोणतीही बंदी आली नाही। वारंवार यांनी फक्त तारीख दिलेली आहे। टोटल महाराष्ट्रामध्ये यांच्या 65 ब्रांचेस आहे, त्यापैकी चंद्रपूर ब्रांचेसमध्ये 125 ते 150 करोड रुपये ग्राहकांचे इथे अडकलेले आहे। टोटल सगळ्या 65 ब्रांचेस मिळून 1400 करोड रुपये अडकलेले आहे, ज्यामध्ये वरिष्ठ नागरिकांचे पैसे सर्वात जास्त आहे। ज्यांनी आपल्या रिटायरमेंटचा पैसा टाकून MIS म्हणजे मंथली इंटरेस्टवरती आपलं त्यांना उदरनिर्वाह करायचा आहे, असे खूपसे कस्टमर आहे। एकाही कस्टमरला एकही रुपया देत नाही। आम्ही वारंवार हेड ऑफिसला गेलो, हेड ऑफिस सोबत मीटिंग सुद्धा केल्या, परंतु यांचं म्हणणं एकच आहे की आम्ही पुढे देऊ, पण आतापर्यंत यांनी एकही रुपया कुणाला दिलेला नाही आहे। आणि त्याच संदर्भात आम्ही सिटी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आलो की यांच्यावरती NPID कायद्यानुसार कारवाई करून यांची आणि सर्व संचालक मंडळ आणि त्यांचे वारसान यांची सर्व प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी व सर्व ग्राहकांना पैसे वापस देण्यात यावे।